रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर विद्यार्थी मित्रांनो, मी वाघ वैशाली विनायक। आज आपण इयत्ता 11वी विषय मराठी आणि घटक आपला आहे व्याकरण लेखन। आज आपण शब्दभेद या घटकाचा अभ्यास करणार आहोत। शब्दभेद म्हणजे नेमकं काय, तर इथे उदाहरण मी फळ्यावर लिहिलंय, आपण ते यावेळी वाचूया। मला पुस्तकाच्या 5 प्रती मिळाल्या। दुसरं उदाहरण आहे, प्रत्येक मुलाला आई वडिलांप्रती आदर असतो। इथे या शब्दाच्या खाली आपण रेखांकित करून वा त्याचा अभ्यास करूया। प्रती या वाक्यामध्ये प्रती याला दुसरी वेलांटी आहे आणि खालच्या वाक्याला प्रती याला पहिली वेलांटी आहे। आपल्याला शब्दभेद या घटकाचा अभ्यास करत असताना अधोरेखित शब्दांच्या अर्थामध्ये आपल्याला फरक जाणवतो का, तर त्याचं उत्तर आहे फरक जाणवतोच। मला पुस्तकाच्या 5 प्रती, प्रती याचा अर्थ की किती नग, किती पुस्तकं म्हणजे संख्या मिळाल्या असा त्याचा अर्थ होतो। दुसऱ्या वाक्यामध्ये प्रत्येक मुलाला आई वडिलांप्रती, इथे पण प्रती आहे पण त्याला पहिली वेलांटी आहे, म्हणजे की त्या समान असणाऱ्या किंवा आदर किंवा त्या विशिष्ट वाक्याचा अर्थ सांगणारा आणि त्याच्याबद्दल म्हणजे आई वडिलांबद्दल प्रत्येक मुलाला आदर असायला हवा अशा अर्थाने हा शब्द या वाक्यात वापरलेला आहे। पण आपल्या लक्षात येईल की दोन्हीही उदाहरणं वाचल्यानंतर प्रती प्रती हा शब्द आहे, म्हणजे त्याचे उच्चारण जे आहे ते उच्चारण सारखे आहे। मग उच्चार करत असताना आपण वेलांटीचा विचार करत नाही, म्हणजे आपण तेव्हा म्हणत नाही, म्हणून उच्चार लेखन, शब्दांचे लेखन म्हणजेच उच्चार लेखन आणि सहजतेने शब्दाचा वापर या शब्दभेद या घटकातून आपल्याला कसा वापरायचा असतो त्याचा आपण प्रथम विचार करूया। दैनंदिन जीवनामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण शब्दांचा वापर करतो आणि तो शब्दांचा वापर करत असताना व्याकरणाच्या नियमाच्या लेखनानुसार आपण प्रत्येक शब्दाला कोणता काना आहे, कोणती वेलांटी आहे, कोणता उकार आहे हे काही आपण लगेच म्हणत नाही, फक्त आपण शब्द उच्चारण करत असतो। मग हे शब्दांचे संचित मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीकडे जात असते आणि मग हे संचित पुढच्या पिढीकडे जाताना त्याचे शब्द ज्ञान, शब्दांचा अर्थ, शब्दांची विपत्ती, शब्दांचे लेखन आणि शब्द वापरायचे संदर्भ या अर्थाने शब्दांच्या विविध असणाऱ्या सूक्ष्म अर्थछटा याचा घटकांचा गांभीर्याने आपल्याला विचार करावा लागतो आणि मग परिणामी भाषेची हेळसांड व्हायची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून शब्दभेद म्हणजे शब्दांमध्ये असणारे फरक जे आहेत उच्चारताना त्याचा इथे आपल्याला अर्थ समजून घेणे गरजेचं आहे। भाषेत विद्यार्थी मित्रांनो असे असंख्य शब्द आहेत की जे आपण उच्चारताना त्याला वेगवेगळा अर्थ प्राप्त होऊ शकतो आणि तो अर्थ प्राप्त होत असताना शब्दांच्या उच्चारातून व लेखनातून सूक्ष्म बदल आपल्याला जाणवतात आणि तो बदलाचा अभ्यास म्हणजेच शब्दभेद होय। जेव्हा जेव्हा आपण एखादा शब्द लिहितो तो लिहित असताना अर्थाच्या दृष्टीने मात्र त्याचा फरक निदर्शनास येतो आणि आपण लेखन केल्यानंतर मात्र त्याचा अर्थ स्पष्ट होऊ शकतो। आणि म्हणून जिथे जिथे अशा शब्दभेदाचे आकलन आपल्याला नीट झाले नाही तर अर्थभेद, अर्थहानी आणि अर्थविसंगती सुद्धा आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये दिसून येते। अशा या शब्दभेदाचे वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे की शब्दांच्या उच्चार साधर्म्यामुळे, साधर्म्य म्हणजे सारखेपणा, साम्य
असे हे काही काही शब्द सारखेच असतात, पण त्याचा अर्थ मात्र वेगवेगळा असू शकतो. शब्दलेखनातील होणाऱ्या या सूक्ष्म बदलामुळे आपले वाक्य हे आपल्याला अचूकपणे लिहिता येते. जिथे जिथे शब्दांचा संदर्भ दिलेला असतो, व्याकरण हा घटक अभ्यासताना आपल्याला याचे भान नक्कीच ठेवायला हवे की व्याकरणाचे, शुद्ध लेखनाचे नियम असणारे आणि मग आपल्याला या भाषा सौंदर्याचा, भाषा शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. शब्दांच्या लेखनामध्ये एखाद्या अक्षराचा फरक असल्या कारणाने आपल्याला या शब्दभेदाचे वर्गीकरण सुद्धा बघावे लागते. आता आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथे अभ्यास करायचा आहे की शब्दांचे उच्चार साधर्म्य म्हणजे काय. तर साधर्म्य म्हणजे सारखेपणा किंवा साम्य. तर शब्द जेव्हा आपण उच्चारत असतो, तो उच्चारत असताना की संदर्भात साधर्म्याला अजिबात स्थान नसते. म्हणजे संदर्भ काय आहे हा पूर्ण जाणून घेताना ते वाक्य परिपूर्ण आपण वाचल्यानंतर आपल्याला उदासीनता एखाद्या वेळेस त्या शब्दांची अचूकता नसल्यामुळे तो शब्द नेमका कसा वापरायचा आणि याचा अभ्यास जर आपला नसला तर आपल्याला त्या शब्दाचा अर्थभेद किंवा शब्दभेद कळत नाही आणि मग त्या वाक्याचा अर्थ हानी होऊ शकते. अशा प्रकारे आपल्याला पुस्तकामध्ये, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत काही शब्द, त्याचा अर्थ आणि तो वाक्यात त्याचा उपयोग किंवा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो ह्याचाही अभ्यास आपल्याला करावयास हवा. आता शब्द जर असा असेल आपला विद्यार्थी मित्रांनो की ग ज आणि पुन्हा एकदा आपण लिहिलाय ग ज. आता आपण पहिल्या लिहिलेल्या शब्दाचा वापर कशा पद्धतीने होऊ शकतो. ग ज म्हणजे की अर्थ आहे त्याचा हत्ती. गणपतीच्या कानांना गजकर्ण असे म्हणतात आणि हा आपण लिहिलाय दुसरा शब्द, त्याचा उच्चार जो आहे तो गज आणि तो दंतमूलीय उच्चार असल्या कारणाने त्याचा उच्चार आपण गज असा करतो. मग गज म्हणजे एखादी लोखंडी सळई. इमारत बांधत असताना या गजांचा आपण वापर करत असतो, पण जेव्हा आपण गणपतीच्या कानांना उपमा देतो तेव्हा आपण गजाचा वापर होतो असं म्हणू शकत नाही. म्हणजे काही कंठव्य, काही तालव्य म्हणजे जीभ टाळूला लावल्यानंतरचे उच्चार जे असतात व्याकरणाच्या नियमानुसार त्या शब्दांचा अर्थ वेगळा होऊ शकतो आणि त्यानंतर काही दंतमूलीय शब्द असतात त्याचा उच्चार करताना अर्थ वेगळा होऊ शकतो. म्हणजे मात्र शब्द मात्र एकच आहे, गज आणि गज. फक्त उच्चारणाच्या वेळेस या शब्दांचा भेद जो आहे तो भेद आपल्याला कळतो आणि म्हणूनच असे वेगवेगळे शब्द मराठी भाषेमध्ये आहेत. त्यामध्ये आपण दुसरा आणखी शब्द बघूया, कर आणि पुन्हा दुसरा एक आणखी शब्द तसाच कर. आता यामध्ये आपण फरक कसा जाणवतो त्याचं बघूया उदाहरण की इथे पहिला जो शब्द आहे कर, त्याचा अर्थ आहे हात. सामाजिक कार्य करांनी एकत्र येऊन केल्यास यशस्वी होऊ शकते. म्हणजे एखादं काम असेल आणि बरेच त्या कामाला हात जर लावले म्हणजे की ते काम परिपूर्ण होण्यासाठी अनेक हातांनी ते काम केले तर त्याला म्हणायचं की सामाजिक कार्य करत असताना अनेक करांनी ते काम यशस्वी परिपूर्ण केलेलं आहे. आता इथे दुसरा जो शब्द आपण इथे लिहिलाय कर म्हणजे की करणे, की तू अभ्यास पटकन कर. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याकडून होत असताना तो कर हा शब्द आपण वापरतो. म्हणजे जेव्हा हे दोन्हीही शब्द पण त्या शब्दांमध्ये भेद आहे, तुलना आहे, फरक आहे उच्चारताना अर्थाच्या दृष्टीने, अशा वेळेस आपण या शब्दांचा वापर
उच्चार साधर्म्यामध्ये करतो. साधर्म्य म्हणजे सारखेपणा. म्हणूनच आपल्याला या विविध अर्थातून अर्थछटातून शब्दभेदाचे महत्त्व कळते आणि मग आपल्याला फरक जाणवतो. आणि तो फरक जाणवत असताना शब्दांच्या लेखनामधून हा फरक आहे. म्हणून आज आपण विद्यार्थी मित्रांनो व्याकरण घटकामध्ये शब्दभेद या भाग क्रमांक 1 मध्ये आज शब्दभेद कसा वापरायचा किंवा त्याची माहिती काय आहे किंवा शब्दभेद म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे.